तर आज आपण सकाळच्या गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी किंवा मोठ्यांच्या डब्यासाठी अगदी झटपट होणारी गवारीची शेंग पाहणार आहोत। अगोदर आपण 1 ते 1.5 पळी तेल टाकून घ्यायचं आहे। तर इथं आपण पाणी न टाकता शेंग फ्राय करून घेणार आहोत। तेल गरम झालं की फोडणीसाठी जिरे टाकून घेऊया। जिरे तडतडले की लसूण ठेचून घेतलेला टाकून घ्यायचा आहे, थोडासा परतून घ्यायचा आहे। तुम्हाला जेवढी शेंग करायची तेवढी टाकून घेऊया। तर इथे मी 1 वाटी भरून शेंग टाकलेली आहे आणि मोठ्या गॅसवर परतून घ्यायचे। अर्धा टमाटर कट करून घेतलेला आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करून परत ह्याला मिक्स करून घ्यायचं। धने आणि जिऱ्याची पावडर थोडीशी टाकून घेऊया। अर्धा चमचा किंवा लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे। शेंग जळीती छान परतून झाले। आता आपण ह्याला 2 मिनिट झाकून ठेवूया। 2 मिनिट झाले की शेंग थोडीशी मऊ झाल्यासारखी वाटली त्यात शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचंय। सकाळच्या गडबडीच्या वेळेस अगदी झटपट ही भाजी होते। अशा प्रकारे नक्की ट्राय करा।